Hello friend, I am Satish. Today we are going to solve practice set 10. Chapter name is S shape and LCM. आज आपण 7th स्टँडर्ड मॅथचा प्रॅक्टिस सेट 10 बघणार आहोत. त्याआधी तुम्हाला काही बेसिक गोष्टी सांगतो. पार्ट 1 मध्ये आपण काही बेसिक गोष्टी बघू. म्हणजे प्राईम नंबर म्हणजे काय, कंपोजिट नंबर म्हणजे काय, को प्राईम नंबर म्हणजे काय आणि ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय. या 4 गोष्टी माहित असल्याशिवाय तुम्ही एस शेप आणि एलसीएम फाइंड आउट नाही करू शकत. एस शेप म्हणजे काय, हायेस्ट कॉमन डिवायझर किंवा हायेस्ट कॉमन फॅक्टर, आणि एलसीएम म्हणजे काय, लोएस्ट कॉमन मल्टिप्लायर. तर ते मी पुढे डिटेल मध्ये तुम्हाला सांगेल. पहिले आपण आता बेसिक गोष्टी शिकू. आता पहिली गोष्ट आहे आपली प्राईम नंबर. तुम्हाला प्राईम नंबर म्हणजे काय ते माहिती आहे का बाळांनो? प्राईम नंबर म्हणजे काय, त्यालाच मराठीमध्ये मूळ संख्या म्हणतो. मूळ संख्या. आता आपण प्राईम नंबर म्हणजे काय ते बघूया. प्राईम नंबर म्हणजे अशी संख्या की तिचे फक्त 2 विभाजक असतात. पहिलं ते एक हा विभाजक असतो आणि दुसरा तीच संख्या असते. म्हणजे तेच कसं सांगता येईल आपल्याला, द नंबर हॅज ओनली 2 फॅक्टर 1 and the number itself. म्हणजे काय डेफिनेशन, द नंबर हॅज ओनली 2 फॅक्टर. म्हणजे आपल्याला समजा एखादी संख्या घेतली, तिला किती भाग जाणारे किती संख्या असतील, फक्त 2च असतील. पहिली एक असणार आणि दुसरी 3 संख्या स्वतः, म्हणजे तोच नंबर असणार आहे. फॉर एक्झाम्पल बघू आपण 2 घेऊया. आता ही 2 प्राईम नंबर आहे का काय ते आपण चेक करू. कसं करणार, 2ला एकाने भाग जातो ना, एकाच्या पाड्यात 2 आहे बरोबर, एकाने भाग जातो, परत 2 जातो, 3 जातो का, 2ला भाग नाही जात, 4 नाही जात. म्हणजे इथं आपल्याला किती नंबर भेटले, 1 आणि 2. म्हणजे काय, द नंबर हॅज ओनली 2 फॅक्टर 1 and itself म्हणजे स्वतः ती संख्या. बरोबर, अलग लक्षात तुमच्या. त्याला काय म्हणतो आपण, प्राईम नंबर. त्यालाच मराठीमध्ये मूळ संख्या म्हणतो. आता प्राईम नंबर एकूण किती आपल्याकडे ते बघूया. आता 3 एक्झाम्पल साठी मी 3 घेतो. ही संख्या ही प्राईम नंबर आहे का आपण ते चेक करू. कसं करणार, 3ला एकाच्या पाड्यात आहे, 1 आणि 3ला भाग जातो, 2 जातो का, नाही जात, 3 जातो ना, 3 1 3 बरोबर. अशा बरं ही पण कोणती भेटली आपल्याला, प्राईम नंबर भेटली, त्यालाच म्हणतो आपण मूळ संख्या. आता 4 ही एक संख्या घेऊन बघू. 1 भाग जातो, 2 पण जातोय, 2 2 4, 3 जातो का, नाही जात, 4 जातो. म्हणजे इथं किती संख्या भेटल्या, 3 संख्या भेटल्या. ही प्राईम नंबर नाहीये. कशावरून, कारण डेफिनेशन काय सांगते आपल्याला, द नंबर हॅज ओनली 2 फॅक्टर्स. द नंबर हॅज ओनली 2 फॅक्टर 1 and the number itself. तर इथं काय भेटलं, 1 आहे, 4 आहे, पण 2 एक्स्ट्रा भेटले. तर ही कोणती संख्या होणार, कंपोजिट नंबर. कळलं का तुम्हाला. प्राईम नंबर हे क्लिअर झालं ना. आपण आता कंपोजिट नंबर काय असतं ते बघूया. आणि टेक्स्टबुक मध्ये सुरुवातीलाच काही क्वेश्चन दिलेले आहे, स्मॉलेस्ट प्राईम नंबर, असे 2-4 क्वेश्चन आहेत, ते पण आपण डिटेल मग बघू. त्याआधी आपण काय करू, कंपोजिट नंबर काय ते बघूया. आता आपण कंपोजिट नंबर म्हणजे काय ते बघूया. कंपोजिट नंबर म्हणजे काय, आता प्रिवियस एक्झाम्पल मध्ये बघितलं आपल्याला, नाही काय ना, 2 जर फॅक्टर भेटले तर ती होती प्राईम नंबर. आता 2पेक्षा जास्त ज्यावेळेस फॅक्टर भेटतील तुम्हाला, त्यावेळेस तो कंपोजिट नंबर होणार. त्यालाच काय म्हणतो आपण, संयुक्त संख्या. मराठीमध्ये काय म्हणतो, संयुक्त संख्या. आता याची डेफिनेशन कशी होईल, द नंबर हॅज मोर दॅन 2 फॅक्टर इज कॉल्ड कंपोजिट नंबर. म्हणजे अशी संख्या की तिला 2पेक्षा जास्त फॅक्टर भेटतात भाग दिल्यानंतर. म्हणजे 2पेक्षा जास्त संख्या ह्या त्याच्या विभाजक आहेत, निशेष भाग जाणार. या अलग लक्षात. कंपोजिट नंबर म्हणजे काय, 2पेक्षा जास्त संख्येने समजा एखाद्या संख्येला भाग जातोय तर ती झाली कंपोजिट नंबर. आपण एक्झाम्पल बघू. आता एक्झाम्पल मी 4 घेतो. परत 4 ही संख्या आहे. आपण हे बघू आता, 4
वाटलंच तर आपण दोनापासून जाऊया. आता तुम्ही म्हणता ना एक का घेत नाही, कारण एक ही अशी संख्या की ती प्राईम नंबर पण नाही आणि कंपोजिट नंबर पण नाहीये. ती कशावरून? कारण एकाने फक्त एकाच संख्येला भाग जातो. प्राईम नंबर कधी होतो? दोन संख्यांनी ज्यावेळेस भाग जातो त्यावेळेस प्राईम नंबर होतो, आणि दोनापेक्षा जास्त संख्येने भाग जातो त्यावेळेस कंपोजिट नंबर होतो. तर एक ही अशी संख्या फक्त तिने इटसेल्फ स्वतःनेच एकदाच भाग जातो, बरोबर. त्यामुळे ती प्राईम नंबर पण नाही आणि कंपोजिट नंबर पण नाही. आता एक्झाम्पल बघू आपण. ह्या दोन्हीतला फरक तुम्हाला सांगतो. आता इथं दोन ही संख्या आहे. आता हिचे आपण भाग पाडूया, म्हणजे हिला फॅक्टर किती भेटतात ते बघूया. एकाने भाग जातो आणि दोनाने जातो. ही कोणती झाली? प्राईम नंबर. तर दुसरी संख्या बघू, 3. एकाच्या पाड्यात पण 3 आहे, दोनाच्या पाड्यात आहे का 3? नाही, 3. ही पण कोणती झाली? प्राईम नंबर. आता 4, एकाच्या पाड्यात पण 4 आहे, दोनाने पण जातो, 2 2 4, दोनाच्या पाड्यात पण 4 आहे. 3 जातो का? नाही जात. 4 पण जाईल. तर ही झाली कंपोजिट नंबर. फरक कळला का तुम्हाला प्राईम नंबर आणि कंपोजिट नंबर मधला? आता अजून पुढचा एक्झाम्पल बघू आपण. 5 प्राईम नंबर आहे का कंपोजिट नंबर आहे ते बघूया. एकाने भाग जातो, दोनाने जातो का? दोनाच्या पाड्यात 5 आहे का? नाहीये. 3च्या पाड्यात आहे का? नाहीये. 4च्या नाहीये. 4च्या पाड्यात पण 5 नाहीये ना बाळांनो. 5. 5च्या पाड्यात 5 आहे. ही कोणती झाली? प्राईम नंबर. कारण अशी संख्या की तिला फक्त फॅक्टर 2 भेटणार. 2 पेक्षा फॅक्टर असली ती झाली कंपोजिट नंबर. ही झाली प्राईम नंबर. हा, इथं एवढंच लिहितं मी. आता 6 बघूया आपण. प्राईम आहे का कंपोजिट आहे? एकाच्या पाड्यात 6 आहे, दोनाच्या पाड्यात पण आहे, 2 त्रिक 6, 2 3 जा 6. 3च्या पाड्यात पण आहे. 4च्या पाड्यात आहे का? नाही. 5च्या पाड्यात 6 आहे का? नाही. 6च्या आहे. तर इथं आपल्याला कोणती संख्या भेटली? कंपोजिट नंबर. द नंबर हॅज मोर दॅन 2 फॅक्टर्स इज कॉल्ड कंपोजिट नंबर. कळलं? ही झाली कंपोजिट नंबर. आता आपण पुढची संख्या बघू. पुढची संख्या कोणती आहे? 7. आता ही प्राईम आहे का कंपोजिट आहे ते आपण बघूया. एकाच्या पाड्यात 7 आहे, दोनाच्या पाड्यात आहेत का? 7 नाहीये. 3च्या पाड्यात पण नाहीये. 4च्या पाड्यात पण नाहीये. 5च्या नाही. 6च्या नाही. 7च्या पाड्यात आहे पण. 7 1 7. ही कोणती झाली? प्राईम नंबर झाली. कळला का तुम्हाला? या दोन्हींचा फरक कळला ना? अजून एक्झाम्पल घेतो आपण. 10 पर्यंत बघूया. 9, 8 राहिले ना? 8 घेऊया. आता 8ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? एकाने जातो, दोनाने पण जातो, 2 चौका 8. 3 नाही जात. 4 पण जातो, 4 2 8. 5 जातो का? नाही जात. 6 नाही जात. 7 नाही जात. 8 जातो, 8 1 8. ती कोणती भेटली संख्या? कंपोजिट. 9 बघू आपण आता. आता 9ला कशा कशाने भाग जातो? एकाने जातो, दोनाने जातो का? नाही जात. 3ने जातो, कारण 3च्या पाड्यात 9 आहे, 3 त्रिक 9. 4ने जातो का? नाही जात. 5ने, 6ने, 7ने, 8ने, डायरेक्ट 9ने जातो. ही झाली कंपोजिट नंबर. आता 10 बघू. 10ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? निशेष भाग गेला पाहिजे. एकाने जातो ना, दोनाने पण जातो, 2 5 10. 3ने नाही जात. 4ने नाही जात. 5ने जाईल, 5 2 10. 6 7 8 9, डायरेक्ट 10ने जाणार. ही पण झाली कंपोजिट नंबर. त्याला संयुक्त संख्या म्हणतो. काय म्हणतो? संयुक्त. कळलं तुम्हाला या दोन्हींचा फरक? आता टेक्स्टबुक मध्ये आपल्याला सुरुवातीलाच एक क्वेश्चन दिलेला आहे, रिव्हिजन साठी दिलाय. हे बेसिक कळल्याशिवाय आपण पुढे जातच नाही, कारण बेसिक तुम्हाला माहित झालं की तुम्ही इझिली प्रॅक्टिस सेट 10 सोडवणार. आता पहिला क्वेश्चन काय? विच इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर. आता स्मॉलेस्ट प्राईम नंबर म्हणजे काय? अशी संख्या कितीचे प्राईम नंबर म्हणजे काय? पहिले ते परत एकदा सांगतो. द नंबर हॅज ओनली 2 फॅक्टर, 1 अँड इट सेल्फ. म्हणजे अशी संख्या की त्याला फक्त 2च विभाजक भेटतात. तर ती सगळ्यात स्मॉल कोणती? आपली 2. 2 is the
हे असं खाली लिहिलं तरी चालतंय. बरं लिहितो मी, जाऊ द्या. स्मॉलेस्ट प्राईम नंबर. कळलं? आता हे कशावरून? सिंपल. दोनाला कितीने भागतात ते बघूया आपण. 2 = एकाने भाग जातो आणि 2 जातो. 3 जातो का नाही जात? 4 नाही जात. पुढचं कोणत्याच संख्येने जात नाही. याचे किती फॅक्टर भेटले आपल्याला? 2. तर प्राईम नंबर म्हणजे काय? द नंबर हॅज ओनली 2 फॅक्टर्स. बरोबर. त्यामुळे ही सगळ्यात लहान प्राईम नंबर आपल्याला भेटलेली आहे. आता पुढचा क्वेश्चन काय आहे? लिस्ट द, काय प्रश्न? लिस्ट द प्राईम नंबर फ्रॉम 1 to 50. आता तुम्हाला 1 ते 50 पर्यंत जेवढे प्राईम नंबर आहे ते लिहायचे आणि हाऊ मेनी दे आर. आता ते किती आहे ते बघूया आपण. तर माझ्या हिशोबाने प्राईम नंबर 1 ते 50 मध्ये 15 आहे. किती आहे? द प्राईम नंबर फ्रॉम 1 to 50 इज 15. किती आहे? 15. हाऊ मेनी दे आर म्हणजे किती आहे ते? 15 आहे. आता कोणते कोणते ते बघूया आपण. तर आपण पहिले 1 ते 10 मध्ये किती आहे ते बघू. 1 to 10. कोणते कोणते? 2, 3, 5 आणि 7. बरोबर. कळलं तुम्हाला इथपर्यंत? आता 11 ते 20 मध्ये किती ते बघू आपण. कोणते कोणते? 11, 13, 17 आणि 19. 11 ते 20 मध्ये भेटले आपल्याला. आता 20 ते 30 यामध्ये किती आहे? कोणाला सांगता येईल बरं? यामध्ये 2च आहे. कोणत्या कोणत्या? 23 आणि 29. 23 and 29. इथपर्यंत कळलं? आता पुढे 31 to 40 किती आहे? कोण सांगताय बरं? 2च आहे याच्यात पण. कोणते कोणते? 31 and 37. आता पुढे 41 to 50 मध्ये किती ते बघूया. कोण सांगते? किती आहे? 3 आहे. कोणत्या कोणत्या? 41, 43 आणि 47. 41, 43 आणि 47 एवढे आपल्याला भेटले. आता याची बेरीज करायची. 15 येते का ते बघायची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 भेटले आपल्याला टोटल 15. कळलं तुम्हाला इथपर्यंत? आता रॅन्डमली मी एक संख्या घेतो, ती प्राईम आहे का आपण क्रॉस चेक करू, म्हणजे तुमचं परत रिफ्रेश होणार. कोणती घेऊ बाळांनो? वाटलं तर 41 घेतो. 41 ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जाईल? 1 जाईल, 2 नाही, 3 नाही, 4 5 6 असं तुम्ही जर 40 पर्यंत गेले तरी एका संख्येने भाग जात नाही. तर कोणती आहे? 41. अशी संख्या कितीला? तिचे 2च फॅक्टर भेटतात, ती झाली प्राईम नंबर. आता तुम्हाला 1 ते 50 मध्ये किती प्राईम नंबर आहे ते कळलं. टोटल आता 1 ते 100 मध्ये किती आहे? कोण सांगू शकेल? 1 ते 100 मध्ये समजा तुम्हाला क्वेश्चन आला तर टोटल संख्या किती आहे 1 ते 100 मध्ये? तर किती आहेत? 25 आहे. बरोबर. त्या बघूया आपण आता कोणत्या कोणत्या ते पण मी तुम्हाला सांगून ठेवतो. आता आपण 1 ते 100 मध्ये किती प्राईम नंबर आहे ते बघूया. हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, समजा तुम्ही मॅथ ओलिम्पियाड आहे, मंथन आहे, परत स्कॉलरशिप आहे, त्यासाठी हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये असे क्वेश्चन येतात की तुम्हाला काय विचारणार, 1 ते 100 पर्यंत किती प्राईम नंबर आहे ते सांगायचे. तर किती आहे टोटल? 25 प्राईम नंबर. आता ते कोणते कोणते तुम्हाला लिहायला विचारतील, तर आपण लिहूया. 1 to 10 किती आहे? 2, 3, 5, 7. आता 11 to 20 किती आहे ते बघूया आपण. कोणते कोणते कोण सांगताय? 11 आहे, 13 आहे, 17 आहे आणि 19 आहे. आता 21 to 30 कोणते कोणते? 2च आहे, 23 आणि 29. आता 31 ते 40 कोणते कोणते? 2च संख्या आहे. कोणत्या बाळांना त्या? 31 आणि 37. 31 and 37. आता 41 41 to 50 किती आहे? 3 संख्या आहे. कोणत्या कोणत्या आहे?
41, 43 आणि 47. आता 51 to 60 किती आहे? दोनच आहे. कोणत्या कोणत्या? 53 आणि 59. $61 to $70 कोण सांगतं किती आहे? दोनच आहे. कोणत्या? 61 आणि 67. 61 and 67. आता 70 to 1 to 80. 71 to 80 किती आहे? 3 आहे. 71, 73 आणि 79. 71, 73 आणि 79. आता 81 to 90 किती आहे? कोण सांगताय? दोनच आहे. 83 आणि 89. 91 to 100 किती आहे? एकच संख्या आहे. कोणती आहे ती बाळांनो? 97. आता या मोजू किती भरल्या पाहिजे? 25 भरल्या पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. टोटल 25 आहेत. आता तुम्हाला कसं क्वेश्चन विचारणार? 1 ते 10 मध्ये किती प्राईम नंबर आहे, किंवा 31 ते 40 मध्ये किती आहे, किंवा 51 ते 100 मध्ये किती आहे. तर ह्या टेबलवरून तुम्ही कोणते क्वेश्चनचे आन्सर देऊ शकता. हे 100% कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे ना, स्कॉलरशिप म्हणा, ओलंपियाड म्हणा, मंथन म्हणा, त्यामध्ये असे क्वेश्चन असतात. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. टेक्स्ट बुक मध्ये दिलेला आहे. आता आपण नाही का हे प्राईम नंबर बघितले. आता कंपोजिट नंबर किती 1 ते 100 पर्यंत ते बघू. किती आहे? 74 आहे. तुम्ही म्हणता हे 25 आणि 74 99च होतात. असं का? तर एक हा आपला असा नंबर आहे 1 इज नायदर प्राईम और नॉट कंपोजिट नंबर, म्हणून तो याच्यात काउंट केला जात नाही. कळलं इथपर्यंत तुम्हाला? आता आपण क्वेश्चन टेक्स्टबुक मध्ये एक क्वेश्चन दिलेला आहे पुढचा, तो सोडून घेऊ. आता टेक्स्ट बुक मध्ये आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन दिला. काय क्वेश्चन? सर्कल द प्राईम नंबर इन द लिस्ट बिलो. आता प्राईम नंबर आणि कंपोजिट नंबर तुमचा एकदम क्लिअर झालेला असणार माझ्या हिशोबाने, काहीच डाऊट नसणार आहे. तर आपण इथे नाही का ना, तुम्हाला समजण्यासाठी तरी एक प्राईम नंबर कसा ओळखायचा ते बघूया. आता पहिली संख्या आहे 17, 17. तिला कशा कशाने भाग जातो? 1 जातो. 2 जातो का? नाही. 3 4 5 6 7 8 9 10 नाही जात. 11 12 13 14 15 16 नाही जात. डायरेक्ट 17 जातो. ही झाली प्राईम नंबर. आता 15 बघू आपण. 1 भाग जातो. 2 नाही जात. 3 जातो बघा. 3 5 15. 4 नाही जात. 5 जातो. 6 नाही जात. 7 नाही जात. 8 नाही जात. 9 नाही जात. 10 नाही जात. डायरेक्ट 15. तर ही कोणती झाली? कंपोजिट नंबर. ही प्राईम नंबर नाही, याला सर्कल नाही येणार. अशा प्रकारे तुम्ही 1 by 1 फाइंड आउट करू शकता. मी आता नाही काय ना डायरेक्ट तुम्हाला कोणते, कारण माझे पाठ झालेत, सोडू पाठ झालेत, मी डायरेक्ट सर्कल करतो आणि नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 10 कडे आपण जाऊया. तर इथे आहे 3 2 23 41 47 43 सॉरी 79 97. किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 8 आपल्याला प्राईम नंबर भेटले दिलेले लिस्ट मध्ये. अशा प्रकारे आपल्याला प्राईम नंबर आणि कंपोजिट नंबर एकदम डिटेल मध्ये कळालेला आहे. आता अशा प्रकारे आपला पार्ट 1 कंप्लीट झालाय प्रॅक्टिस सेट 10 साठी. आता आपण काय करणार, नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 10 डिटेल मध्ये बघूया. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगल्याशा कमेंट करा व्हिडिओला.